मी प्रभाकर गोविंदराव तिडके। आज आपण ज्येष्ठ समाजवादी नेते आदरणीय शिवाजीराव शिंदे सर यांची भेट घेण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहे। शिवाजी शिंदे सर हे युवक क्रांती दल आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा समाजवादी विचारधारेशी जोडले गेलेले होते। ज्येष्ठ समाजवादी नेते आदरणीय शिवाजी शिंदे सर आज आपल्याला इथं उपस्थित झालेले। तर आज आपल्याला भारतीय राजकारण आणि महाराष्ट्रातले बदलते जे काही राजकारणाचं स्थित्यंतर आहे या विषयावर आज आपल्याला त्यांची मुलाखत घेण्यासाठी आज सर इथे उपस्थित झाले। सर्वप्रथम मी त्यांचे इथं आभार मानतो, धन्यवाद सर। तर माझा आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की आपली जी काही जडणघडण होती, जर आपण बघितलं तर 1960 ते 1980 हे जे दशक आहे हा जो काही 20 वर्षाचा जो काही कालखंड आहे, तर हा कालखंड वेगवेगळ्या चळवळींचा कालखंड म्हणून महाराष्ट्रात बघितला गेला। तर त्याच्यामध्ये युवक क्रांती दल असेल, दलित पॅंथरसारखी चळवळ असेल किंवा काही स्त्रियांच्या ज्या काही सामाजिक चळवळी होत्या, तर ह्या चळवळीतला हा काही कालखंड होता। आणि या चळवळीच्या कालखंडामध्ये तरुण म्हणून आपण युवक क्रांती दलाशी जोडला गेला। तर युवक क्रांती दल आणि आपली समाजवादी जी काही विचारसरणी याकडे आपण कशा साधारणपणे माझा जन्म 1946चा। भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदर 1 वर्ष, हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अगोदर 2 वर्ष माझा जन्म झालेला। हा एक भारतीय समाजामध्ये असलेला अत्यंत संक्रमणाच्या काळामध्ये आणि मला समज यायला लागली त्यावेळेस आमच्या अवतीभोवती हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या चर्चा चालायची। आणि ह्याच अवस्थेमध्ये मी गावामध्ये मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण घेतलं। 7वीच्या नंतर मी 6-7 वर्ष शाळा बंद केलेली होती, किराणा दुकान वगैरे चालवलं। पण मधल्या ह्या पिरियडमध्ये जवळपास एक 500-600 पुस्तकं माझी वाचून झालेली होती, त्यामुळे ह्या सगळ्या याचा आत्मभान येत होतं। आणि मॅट्रिकच्या नंतर मी उदयगिरी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला। प्रवेश घेण्याचं कारण असं होतं की नाये डोळे सर त्या कॉलेजचे प्राचार्य म्हणून मी उदगीरला प्रवेश घेतला। आणि तिथं साधारणपणे उदगीरला प्रवेश घेतल्याच्या नंतर हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या आंदोलनाची पार्श्वभूमी असलेले विजय साकोळकर वगैरे हे सगळे माझे मित्र झाले। त्यांच्या वडिलाचे माझ्या वडिलाचे थोडेसे संबंध असल्यामुळे हा एक आधार होता। आणि उदगीरला आम्ही PUCला असताना 1971ला युवक क्रांती दलाची स्थापना केली। कुमार सप्तर्षींना उदगीरला बोलावून युवक क्रांती दलाची स्थापना करण्यामध्ये आम्ही तिघांनी पुढाकार घेतला डोळे सरांच्या सहकार्यानं। विजय साकोळकर, मनोहर हिबारे, मी। आणि दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडला। ज्या वर्षी युवक क्रांती दलाची स्थापना झाली त्याच्या दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रामधला 1972चा हा दुष्काळ। या दुष्काळामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या मुलांच्या राहण्याचा शिक्षणाचा प्रश्न तयार झाला। युवक क्रांती दलाच्या माध्यमातून आम्ही उदगीरमध्ये कमवा शिकवा योजनेसाठी उदयगिरी महाविद्यालयामध्ये आंदोलनाचाही मार्ग स्वीकारला। डोळे सरांनी सहकार्य केलं आणि काही मुलांना कॉलेजच्या माध्यमातून, कामाच्या माध्यमातून ह्याची सुरुवात झाली, युवक क्रांती दलाची सुरुवात झाली। आणि त्यानंतर मला 1974च्या दरम्यान बांगलादेशाचा प्रश्न तयार झाला। 73-74 मध्ये बांगलादेशाची एक छावणी मध्य प्रदेशात रायपूरच्या जवळ होती। या छावणीमध्ये आम्ही उदगीरमधनं उदयगिरी महाविद्यालयातनं एक 20 लोकांचा ग्रुप एक 10 दिवसासाठी गेले। आणि साधारणपणे 1974ला माझं ग्रॅज्युएशन उदगीरला पूर्ण झालं। तोपर्यंत मी युवक क्रांती दलामध्ये खूप इन्व्हॉल्व झालेलो होतो। याच दरम्यान 1972ला महात्मा फुलेंच्या विचारानं प्रेरित होऊन बाबा आढावांनी उदगीर तालुक्यामध्ये एक गाव एक पाणवट्याचा कार्यक्रम राबवलेला होता। 10 दिवसासाठी बाबा आढाव उदगीरला आलेले होते। मी आणखी समाजवादी पार्टीचे त्यावेळेसचे नेते होते आदरणीय धर्मपालजी चौधरी। आम्ही तिघांनी जवळपास उदगीर तालुक्यामध्ये 30-35 गावामधनं एक गाव एक पाणवट्याचा कार्यक्रम
यशस्वीपणे आम्ही तो राबवला. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बाबा आढावांच्या सोबत माझे खूप जवळचे संबंध आले. आणि एक विचाराची युवक क्रांती दल, बाबा आढावांचा एक गाव एक पानवट्याचा कार्यक्रम, यामुळे एक विचाराची दिशा देखील स्पष्ट होत चाललेली होती. 1974च्या नंतर माझं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर 1 वर्ष लातूरला मी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं. लॉ कॉलेजच्या ॲडमिशनच्या नंतर त्याच वर्षी आम्ही इथं दलित विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीचं आंदोलन युक्रांच्या वतीनं, आणखी दलित पॅन्थरच्या वतीनं झालं. मराठवाड्यामध्ये युक्रांच्या सहभागानं दलित शिष्यवृत्ती वाढीच्या आंदोलनामध्ये बिगर दलित विद्यार्थ्यांचा सहभाग दलित विद्यार्थ्या इतकाच घडवून आणण्याचं काम युवक क्रांती दलाच्या बॅनरखाली पूर्ण मराठवाडाभर झालेलं होतं. हा एक जात फॅक्टरच्या वर गेलेला ह्या आंदोलनाचा एक तो परिणाम होता की दलित विद्यार्थ्यांनी एवढ्या मोठ्या बिगर दलित विद्यार्थ्यांनी दलित विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती वाढीच्या आंदोलनासाठी एवढा मोठा सहभाग दिलेला महाराष्ट्रातली ही सगळ्यात पहिली घटना होती. आणि याचा परिणाम मराठवाड्यामध्ये युवक क्रांती दलाची वाढ खूप मोठ्या प्रमाणात चांगली झाली. आणि लातूरला मी लॉला 1 वर्ष ॲडमिशन घेतलेले असताना परीक्षेच्या अगोदर रेल्वेचा संप सुरू झाला. रेल्वेच्या संपामध्ये समाजवादी पार्टीतले जवळपास सगळे पुढारी अटक झालेले होते. आणि चंद्रपूरमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीनं जंगलच्या जमिनीवर ज्यांनी शेती करायला सुरुवात केलेली होती, या शेतकऱ्यांना त्या जमिनीवरनं बेदखल करायचं काम त्यावेळेसच्या महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेलं होतं. चंद्रपूरमधल्या राजुरा तालुक्यातल्या माणिकगड भागामध्ये मराठवाड्यातले लातूर, नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी जाऊन जंगलच्या जमिनीवर जिथं जिथं शक्य आहे तिथं त्यांनी शेती करायला सुरुवात केलेली होती. आणि या आंदोलनासाठी मग मला पन्नालालजी सुराणा यांनी सांगितलं की बाबा सगळे लोक असे असे या आंदोलनात आहेत, अटक झालेली आहे, तर तू चंद्रपूरला जा आणि या आंदोलनाचं काय ते बघा तुम्ही. विमलताई परांजपे म्हणून एक मुंबईच्या समाजवादी कार्यकर्त्या होत्या, विजया जोशी म्हणून एक समाजवादी योजन सभेच्या कार्यकर्त्या होत्या. आम्ही तिघं चंद्रपूरला गेलो आणि तिथं जेवती माणिकगड तालुक्यामध्ये या ठिकाणी माणिकगडावर सत्याग्रह झाला. आणि या सत्याग्रहामध्ये आम्हा दोघांना अटक झाली. आणि त्या आंदोलनाच्या नंतर तिथल्या जमिनीचा प्रश्न बराच मार्गी लागला. त्यामुळे माझं लॉचं वर्ष जे होतं ते माझं ॲडमिशन असतानाही मला परीक्षा नाही देता आली अटकेमुळे. मग नंतर मी दुसऱ्या वर्षी MA ला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं आणि औरंगाबादला गेलो. 75ला तर आणीबाणीला सुरुवात झाली. आणीबाणीच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये बाकीच्या ठिकाणच्या सगळ्याच युक्रांच्या लोकांना अटक झालेली होती. फक्त औरंगाबादच्या लोकांना अटक न होण्याचं एक कारण असं होतं की त्यावेळेस विजय घावणे आमच्यासोबत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि अण्णासाहेबांच्या संबंधामुळं मराठवाड्यातले युक्रांच्या औरंगाबादच्या युनिटला हात नाही लावला त्यांनी. बाकी पूर्ण मराठवाड्यात सगळीकडचे युक्रांचे आमचे सगळे सहकारी अटक झाले. त्याला औरंगाबाद फक्त अपवाद राहिला. पण पन्नालालजीच्या सोबत नाशिकला काही लोकांचा ग्रुप होता, नांदेडला नंदकुमार देव नावाचे आमचे एक सहकारी होते. आम्ही सगळ्यांनी मिळून भूमिगत कामाला सुरुवात केली. आणि या भूमिगत चळवळीमध्ये पन्नालाल सुराणांच्या सोबत मी एक होतो. त्यावेळेस मग पत्रकार पाठवणं, काही छोट्या मोठ्या गोष्टी या आणीबाणीच्या ह्याच्यामध्ये हे काम आम्ही करत. युक्रांपासून तुमचा समाजवादी नेत्यांशी संबंध व्यवस्थित समाजवादी नेत्याशी संबंध आला आणि तिथून पुढे तुमचं काम चालू. तिथून माझं काम चालू. आता समाजवादी नेत्यासोबत संबंध आल्याच्या नंतर त्या काळचं जनता दल जे होतं त्यामध्ये तुम्ही कसे पुढे जे राज्याचं सरचिटणीस पद तुम्ही तिथपर्यंत तुमची मदत गेली, त्या पद्धतीने तिथला प्रवास कसा होता, त्या पद्धतीने कसं पुढे गेलं? युक्रांमध्ये शिक्षणाच्या नंतर युक्रांचं व्यासपीठ आपल्यासाठी आता उपलब्ध नाही ही जाणीव व्हायला लागली होती. मग माझा एक विचार असा चालला होता की बाबा मुंबईला कामगार चळवळीमध्ये काम करावे. वसंत गुप्ते नावाचे एक कामगार पुढारी होते,
त्यांच्यासोबत एक पन्नालालजींनी त्यांची माझी ओळख ओळखी करून दिलेली होती. पण याच दरम्यान काय झालं की इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या पिरियडमध्येच निवडणुकांची घोषणा केली आणि या निवडणुका सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढवावी, एक पक्ष स्थापन करून, ही जयप्रकाश नारायणांची भूमिका असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेसचा जनसंघ, समाजवादी आणि संघटन काँग्रेस, भालोदचे काही महाराष्ट्रात कोणी नव्हते, पण या सगळ्यांनी एकत्र येऊन यशवंत जोशींना अध्यक्ष करून महाराष्ट्रामध्ये जनता पार्टीची स्थापना केली. जनता पार्टीची स्थापना केल्याच्या नंतर या पार्टीमध्ये 4 तरुणांना सहसेक्रेटरी म्हणून सहभागी करून घेतलेलं होतं. त्यामध्ये साधारणपणे या पार्टीमध्ये जनसंघ आणि समाजवाद्यांचा अर्धा शेर अशा पद्धतीचाच तो एक भाग होता. जनसंघाच्या बाजूने प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे सहसेक्रेटरी झाले आणि समाजवादी ग्रुपच्या वतीनं मी आणि अरुण लिंबे नावाचे माझे एक मित्र होते, जे युक्रांमधले माझे सहकारी होते. आम्ही दोघं महाराष्ट्र जनता पार्टीचे सहकारी झालो आणि जनता पार्टीच्या राजकारणामध्ये आमची सुरुवात अशा पद्धतीनं झाली. तिथून पुढे ते काम पुढे गेलं. आता जर आजचा जर कालखंड जर बघितला तर त्या कालखंडामध्ये परत ते काम पुढे गेलं. नंतर जनता पार्टीचं सरकार सत्तेवर आलं आणि त्याच्यानंतर वेगवेगळे पंतप्रधान, 2-3 पंतप्रधान येऊन गेले त्या कार्यकाळामध्ये. तर आपण व्यवस्थित जर बघितलं तर ते जनता पार्टीच्या स्थापनेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस जवळपास 28 जागा जनता पार्टी मित्र पक्षाच्या आल्या, 20 जागा काँग्रेसच्या आलेल्या होत्या. विदर्भाने पूर्णपणे काँग्रेसला साथ दिलेली होती. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रामध्ये राहिली, पण जनता पार्टीला बहुमत नाही मिळालं. जनता पार्टी मित्र पक्षांनाही बहुमत नाही मिळालं. शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे त्यावेळेचे जनता पार्टीचे अलग मित्र पक्ष होते. पण काँग्रेसमध्ये विभाजन होऊन तिरपुडेंच्या नेतृत्वाखालची एक काँग्रेस, समाजवादी काँग्रेस तिरपुडेंच्या नेतृत्वाखालची इंदिरा गांधीची काँग्रेस, आय काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेस जी यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली होती, काँग्रेसमध्ये बाहेर पडून या 2 स्वतंत्र लढल्या. विदर्भामधून तिरपुडेच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळालं आणि त्यांनी वसंतदादाला मुख्यमंत्री करून तिरपुड्यांना उपमुख्यमंत्री करून त्यावेळेस सरकार बनवलं. परंतु अंतर्गत त्यांच्यामध्ये टोकाचे मतभेद सुरू झाले. या मतभेदाच्या नंतर हे सरकार पडायच्या मार्गावर आलं. त्यावेळेस शरद पवारांनी त्या पक्षामध्ये बंडखोरी करून एक गट घेऊन ते बाहेर आले आणि महाराष्ट्रामध्ये पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झालं. या सरकारचं पुलतचं सरकार स्थापन झालं. या पद्धतीने ते पुढे गेलं. त्यावेळेची जर परिस्थिती जर बघितली आपण की अशी ज्यावेळेला पोकळी निर्माण व्हायची नेतृत्वाची, त्यावेळेला आपण बऱ्याचदा बघितलं की देशामध्ये 3ऱ्या आघाडीचे बरेचदा प्रयोग झालेले होते. पण आता जर बघितलं आपण 20 वर्षाचा मागचा जर कालखंड जर काढून जर बघितला तर अशा पद्धतीचा कुठलाही प्रयोग आता सध्या अस्तित्वात नसल्यासारखं आपल्याला दिसतो. याच्याचं नेमकं कारण काय असावं किंवा आपण याच्याकडे कसं बघतो? नाही, महाराष्ट्रामध्ये पुलोदचा प्रयोग झाला. नंतर पुलोदच्याच सरकारमध्ये ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनता पार्टीला खूप अल्पमत मिळालं. कोकणातल्या 1-2 जिल्ह्याच्या जिल्हा परिषद सोडल्या तर सगळीकडे मार बसला. जवळपास काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा परिषदेची सरकार असते. नंतर जनता पार्टी अंतर्गत कलह निर्माण झाले. जनता पार्टीमध्ये मेंबरशिपचा प्रश्न संघाच्या बाबतीत तयार झाला. जे सेक्युलर विचारसरणी असलेले जे अलायन्स पार्टनर होते, विशेषतः चौधरी चरण सिंगाचा गट, समाजवादी चंद्रशेखरांचा गट, ह्या सगळ्यांचं एक असं होतं की जनता पार्टीमधल्या
जनसंघाने संघासोबतचे संबंध संपवले पाहिजे. हां, अशी एक कारण भूमिका. ह्या एक 12 मेंबरशिप तुम्हाला घेता येणार नाही. हां, पण जनसंघाची भूमिका संघाला सोडायची नसल्यामुळे पार्टीमध्ये विभाजन झालं. पण हा एक तांत्रिक बाब आहे. त्यापेक्षाही अगोदरच त्या राज्यातले बहुमताच्या नंतर सरकार बनवण्यासाठी जे मुख्यमंत्री बनवण्यासाठी चाललेलं ही गटबाजीचं राजकारण ही त्याला कारण होतंच, विशेषतः उत्तर हिंदुस्थानमधला. हां, दुसरा भाग असा होता की जनता पार्टीच्या केंद्र सरकारमध्येही आंतरविरोध तयार झालेले होते. बहुसंख्य समाजवादीची पार्टीचा नेता निवडायच्या वेळेस बहुमताच्या नंतर त्यांच्यातच वैचारिक विरोध होता. वैचारिक विरोध जगजीवनराम बाबूचं नाव समाजवाद्यांना हवं होतं. परंतु चौधरी चरण सिंग हा मधुलिम यांच्या सगळ्या लेखामधनंही पुढे आलेला भाग आहे की चौधरी चरण सिंग आणखी भालूचे बिजू पटनाईक वगैरे ह्या मंडळींनी बाबू जगजीवनरामच्या नावाला विरोध केला आणि जयप्रकाश नारायणांनी मोरारजीबाईच्या नावाला आपला पाठिंबा दिल्यामुळे सगळ्यांनी मोरारजीबाईच्या सोबतच हे केले, मंत्रिमंडळ स्थापनेला परवानगी दिली. परंतु मोरारजीबाईच्या कार्यपद्धतीबद्दलची नाराजी देखील जनता पार्टीमध्ये सुरू झालेली होती. दुसऱ्या बाजूला डबल मेंबरशिपचा विषय होता आणि नैसर्गिकदृष्ट्या वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन स्थापन केलेला हा पक्ष एका विचारधारेचा पक्षच बनलेला नसल्यामुळे आंतरविरोधामध्ये ही पार्टी फुटली आणि झालेल्या निवडणुकीमध्ये इंदिरा काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं. असा तो त्यावेळेसचा पिरियड. आता आपण जर बघितलं तर त्यावेळेला ज्या पद्धतीनं हे सगळे पक्ष एकत्र आलेले होते, अशा पद्धतीचा प्रयोग हा 20 वर्षात पुढच्या आतापर्यंतचा जर आपण कालखंड जर बघितला तर या कालखंडात आपल्याला पाहायला मिळालं नाही. याच्यामध्ये असं वाटतंय का तुम्हाला की हे जे बाकीचे इतर पक्ष जे होते हे स्वतःची दुसरी किंवा सेकंड फळी तयार करण्यामध्ये कुठेतरी कमी पडले किंवा त्या पद्धतीने त्यांचा अप्रोच नव्हता? नाही, माझं आकलन वेगळं आहे. जनता पार्टीचा फसलेल्या प्रयोगाच्या नंतर इंदिरा काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालं. इंदिरा गांधीची पंजाबच्या गुरुद्वाराच्या प्रश्नावर त्यांच्या सिक्युरिटी गार्डनं हत्या केल्याच्या नंतर झालेल्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत राजीव गांधीला मिळालं. पण राजीव गांधीच्या काळामध्ये बोफर्सचा विषय बाहेर आला. तो त्यावेळेस त्यांच्या पार्टीमध्ये फूट झाली. व्ही.पी. सिंग, अरुण नेहरू आणखी आरिफ मोहम्मद खान हे लोक त्या पार्टीतनं राजीव गांधीवरती भ्रष्टाचाराचे आरोप करून बोफर्स सौद्यातल्या आणि त्यांना पार्टीतून निष्कासित करण्यात त्यांना पार्टीतून निष्कासित केल्याच्या नंतर जनमोर्चा नावाची संघटना यांनी स्थापन केली व्ही.पीच्या नेतृत्वाखाली. आणि 89च्या निवडणुकीमध्ये 89च्या अगोदरच जनता पार्टीना जनमोर्चा आणि जनता पार्टीचं विलिनीकरण झालं. आणि या ठिकाणी विशेषतः जनता पार्टीतल्या समाजवाद्यांनी व्ही.पी. सिंगाची नेतृत्व स्वीकारून पार्टी बनवली. जनता पार्टी बनवली, जनता दल बनवला. जनता दल बनवला. 89च्या निवडणुकीमध्ये जवळपास 157-58 जागा जनता दलाला मिळाल्या भारतीय जनता पार्टीच्या मदतीनं आणि साम्यवादीच्या मदतीनं, दोघांच्याही मदतीनं हे सरकार, कम्युनिस्ट पार्टीच्या आणि यांच्या मदतीनं हे सरकार बनलं. म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा एक प्रयोग अशा पद्धतीनं झाला. आणि व्ही.पी. सिंगानं परत त्याच्यातून ज्या वेळेला शरद यादव आणि व्ही.पी. सिंग जर ज्या वेळेला त्या पार्टीमध्ये म्हणजे होते त्यावेळेला ओबीसी आरक्षणाचा एक प्रश्न त्याच्यातनं मंडल कमिशनचा बाहेर. त्याच वेळेस काय झालं की ही पार्टी बनत असतानाच थोडेसे एकमेकाला शेक आठशाचा एक प्रकार घडत होता. राजकारण त्या पद्धतीनं राजकारण चाललेलं होतं. पार्टीचं सरकार बनत असताना नेता निवडीची जी बैठक झाली सेंट्रल पार्लमेंट हॉलमध्ये, या बैठकीमध्ये 3 नावं चर्चेला पुढे आले नेता निवडीसाठी.
VP सिंग, चौधरी देवीलाल आणि चंद्रशेखर. चंद्रशेखर आणखी VP सिंगाचं नाव पुढं आल्याच्या नंतर देवीलालचं नाव पुढं आणलं गेलं. देवीलालचं नाव पुढं आणल्याच्या नंतर देवीलालच्या समर्थनात चंद्रशेखरने आपलं नाव मागं घेतलं, आपली उमेदवारी. आणि देवीलालने आपला पाठिंबा VP सिंगाला दिला. त्याच दिवशी ह्या सरकारच्या पतनाची सुरुवात झालेली होती. त्याच वेळेला भूमिका संदिग्ध व्हायला चालू झाली. भूमिका संदिग्ध व्हायला चालू झाली आणि चंद्रशेखरांना असं वाटलं की मला कुठेतरी बाजूला काढलं, आपल्याला फसवलं गेलं, साईडलाईन केलं गेलं, आपल्याला साईडलाईन केलं गेलं, फसवलं गेलेलं आहे. आणि त्याच दिवशी या सरकारच्या पतनाची सुरुवात झाली. त्या पद्धतीने वैचारिक भूमिकेमध्ये विरोधी भूमिकेमध्ये. आता ह्याच्यात जर आपण जर बघितलं तर आजचा जो काही कालखंड आहे केंद्र सरकारचा, नाही त्याच्यामध्ये एक मला थोडंसं, आणि याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आणि VP सिंगांनी दुर्दैवानं पार्टी अंतर्गत पंतप्रधानाच्या स्पर्धेमध्ये 3-4 लोकांच्या इच्छा आकांक्षा वाढवल्या. त्याच्यामध्ये मग चौधरी चरण सिंग असतील किंवा नाही, चौधरी चरण सिंग नव्हतेच ना म्हणजे हे चंद्रशेखर असतील. नाही, चंद्रशेखर बाजूला होते. यांनी काय केले की तरुण ह्याच्यामध्ये मग मुलायम सिंग असतील, देवीलाल असतील, हे आमचे लालू यादव, शरद यादव, या सगळ्यांच्या महत्वाकांक्षा वाढवल्या. आणि तिथं पार्टी अंतर्गत मग एक अविश्वासन कलाला सुरुवात झाली. त्या पद्धतीने आता जर आपण जर बघितलं तर त्या पद्धतीचे समजवते, त्या पद्धतीचे वैचारिक विचारसरणी त्या काळात अस्तित्वात होती. पण आता आपण जर बघितलं तर इमर्जन्सीचा पूर्ण काळ तुम्ही बघितला किंवा त्या काळातली जी भूमिका आहे ती तुम्ही बघितली केंद्र सरकारची, तर बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की केंद्र सरकारचा जो आताचा जो कार्यकाळ आहे मोदी सरकारचा जर आपण जर बघितला तर 2014 ते 2024 हा 10 वर्षाचा कालखंड आणि इमर्जन्सी मधला कालखंड, या कालखंडात आपल्याला थोडंसं साम्य दिसतंय का कुठंतरी? नाही, त्याच्या अगोदर मी एका गोष्टीचे मुद्दामपणानं उल्लेख करणार आहे. साधारणपणे चंद्रशेखराच्या नेतृत्वाखालची जनता पार्टी VP सिंगाच्या नेतृत्वाखाली जनता दलामध्ये परिवर्तित झाल्याच्या नंतर दुर्दैवानं सेंट्रल मधला लेफ्ट ऑफ द सेंटर असलेल्या पक्षाचं अस्तित्व कमकुवत होते. आणि ही समाजवादीची सगळ्यात मोठी चूक होती. मी चूक नाही म्हणणार, पण निर्णय त्या बाजूने गेला. निर्णय जो झाला तो योग्य नव्हता. जर चंद्रशेखरच्या नेतृत्वाखालची लेफ्ट ऑफ द सेंटर पार्टी राहिली असती तर साधारणपणे देशातल्या वेगवेगळ्या राज्यातले प्रादेशिक पक्ष हे धर्मवादी नव्हते, सेक्युलर होते आणि त्यांना आपापल्या प्रदेशामधल्या पॉवर संतुलनामध्ये आणि तिथल्या डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट असलेले आणि एवढ्या मोठ्या देशामधल्या विविधतेमध्ये एक फेडरल सरकार चालवण्याच्या पद्धतीचं एक वातावरण होतं. आणि सेंट्रलमध्ये जनता दलाचं जर अस्तित्व चांगलं राहिलं असतं तर हे सगळे पक्ष लेफ्ट ऑफ द सेंटरच्या सोबत जनता पार्टीच्या सोबत जोडून राहिले असते. पण दुर्दैवानं जनता पार्टीचं व्यासपीठ एवढं कमकुवत केलं गेलं की त्यामुळे ह्या सगळ्या पक्षांना काँग्रेसच्या विरोधामध्ये भाजपला सेंट्रलाइज करण्याचं काम करावं लागलं. आणि हा भारतीय राजकारणातला एक सगळ्यात टर्निंग पॉईंट ठरला भाजपला वाढायला. त्या पद्धतीनं भाजप पुढे बघितलं तर आपण जो काही इमर्जन्सीचा कालखंड आणि त्याच्यानंतर जो आता केंद्र सरकारचा कालखंड, त्या काळात असणारी घोषित केली गेलेली आणीबाणी आणि आताच्या काळात अघोषित आणीबाणी अशी एक चर्चा चालू आहे. तर ह्या दोन्ही एका तुलनेत बघितल्या जातील का? कशा पद्धतीने बघावायचं? इंदिरा गांधीच्या काळामध्ये घोषित झालेल्या आणीबाणीचं तर कोणी समर्थन करण्याचं कारणच नाही, सगळ्यांनी निषेधच केलेला आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या बद्दलची देशाची माफी मागितली, पुन्हा काँग्रेस पार्टीच्या वतीने त्याच्याबद्दलची माफी मागितली. त्यावेळेसच्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये इंदिरा गांधीच्या सोबत असलेल्या सल्लागारांनी जो सल्ला दिला त्यामुळे देशामध्ये आणीबाणी आली.
पण इंदिरा गांधी मुळात लोकशाहीवादी असल्यामुळं आंतरराष्ट्रीय राजकारणामधली आपली प्रतिमा लोकशाहीतला पूरक नाही असं वातावरण तयार होतंय असं वाटायला लागल्याच्या नंतर त्यांनी निवडणुका घेण्याचं काम केलं. आणि त्या निवडणुका झाल्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला, लोकांनी आणीबाणीला विरोध केला आणि त्या विरोधामधलं सरकार सत्तेत आलं. आत्ता 1913-14 मध्ये आलेलं हे जे सरकार आहे 2014 मध्ये, हा बेसिकली विचारधारेमध्ये खूप फरक असलेल्या दोन विचारधारेचा टकराव. इंदिरा गांधीची विचारधारा ही एकाधिकारशाहीकडे जाणारी नव्हती. इंदिरा गांधीची विचारधारा लोकशाही आणखी समाजवादाला बांधिलकी असलेली विचारधारा होती. व्यक्तिगत अडचणीतून त्यांनी त्यावेळेच्या आपल्या सल्लागाराच्या सल्ल्यामुळं देशावर आणीबाणी लागली. त्याच वेळेस दुर्दैवानं भारतीय राजकारणामध्ये समाजवादी विचारधारेच्या दोन वेळेसच्या काही निर्णय प्रक्रियेचा भाग असा राहिला की भारतीय राजकारणाच्या प्रवाहामध्ये नसलेल्या हिंदुत्ववादी विचाराच्या प्रवाहाला मेन स्ट्रीममध्ये येण्याची संधी तयार झाली. 1948ला देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर, गांधी खुनाच्या नंतर देशभरामध्ये रॉंग बॉक्समध्ये गेलेले हा जो फोर्स होता, यांना दोन घटनामुळे मेन प्रवाहामध्ये येण्याची संधी तयार झाली. एक बिगर काँग्रेसवादाचा लोहियांचा 1967चा प्रयोग, या प्रयोगामध्ये जनसंघाला समाविष्ट करून गेला. आणि 1974च्या आंदोलनामध्ये संघाच्या वर JP ने घेतलेला हा निर्णय, ह्या दोन गोष्टीमुळे मूळ प्रवाहामध्ये हा हिंदुत्ववादी फोर्स आला आणि त्याला एक स्पेस भारतीय राजकारणामध्ये तयार करून देण्याची एक घोडदौड सुरू झाली. तर ह्या दोन एकाधिकारशाहीच्या व्यवस्थेमधला फरक असा आहे. इंदिरा गांधीला त्यांच्या व्यक्तिगत काही कारणासाठी आणीबाणी लागावी लागलेली होती, पण आज 14 मध्ये आलेलं हे सरकार मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक फॅशिस्ट संघटना आहे. त्या विचारधर्मीच्या आधारावर असलेली जी वर्णवर्चस्व, जातवर्चस्व मान्य करणारी संघटना आहे. या विचारधारेनं स्थापन केलेला पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं टोटल केडर आज ही भारतीय जनता पार्टी नियंत्रित केली जाते, ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नियंत्रित केली जाते. आणि त्यामुळे आत्ताची ही व्यवस्था 75च्या आणीबाणीपेक्षा खूप वेगळी आहे. 75च्या आणीबाणीपेक्षा आजच्या व्यवस्थेमध्ये प्रशासनाला नियंत्रित केलं गेलेलं आहे, पूर्ण मीडिया नियंत्रित केला गेलेला आहे, पूर्ण संस्था ज्या आहेत लोकशाहीमधल्या संस्था, स्वायत्त संस्था, या सगळ्या संस्थांची स्वायत्तता संपवलेली आहे. आणि घटनेमध्ये बदल न करता देखील प्रशासकीय आदेशावरनं घटनेची मोडतोड करण्याचं काम हे सरकार खूप मोठ्या प्रमाणात करते. आणि युरोपमध्ये हिटलरच्या उदयानंतर आलेला, आणखी मुसोलिनीच्या उदयानंतर आलेला फॅशिझम, इथल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या त्यावेळेसच्या लिडरशिपने मुसोलिनीला आपला आदर्श मानलेला आहे. पण युरोपमधल्या फॅशिस्ट व्यवस्थेत आणखी भारतातल्या आजच्या फॅशिस्ट व्यवस्थेमध्ये एक बेसिक फरक आहे. युरोपमधल्या फॅशिस्ट व्यवस्था ह्या व्यक्तीच्या होत्या. भारतातली आजची फॅशिस्ट व्यवस्था ही एका व्यक्तीची नाही आहे, ही एका उच्चवर्णीय समूहाची, अधिक धर्मांध सत्ता ज्यांच्या हातामध्ये, अशा एका समूहाची ही एक फॅशिस्ट व्यवस्था आहे. ती युरोपमधल्या फॅशिझमपेक्षा अत्यंत भयानक अशी ही एक फॅशिस्ट व्यवस्था आहे. आणि ह्या व्यवस्थेचा ह्याला तुम्हाला हा संघर्ष आजचा नाही आहे, हा संघर्ष 2-3 हजार वर्षापासूनचा.
इथला लोकायतांचा आणखी वैदिक संस्कृतीचा जो संघर्ष आहे, हा संघर्ष 2-3 हजार वर्ष मोजोदर संस्कृती ही इथल्या लोकायतांची, इथल्या लोकलच्या नेटिव्हांची संस्कृती होती. परंतु बाहेरून आलेल्या आर्यांनी या मोहजोदरो हरप्पाच्या संस्कृतीचा पराभव करून आपली वैदिक संस्कृती लादलेली आहे. याच्यानंतरचा उठाव आपल्याकडे झाला तो बुद्धाच्या रूपानं झालेला आहे. गौतम बुद्धांनी या सगळ्या ह्याच्यातनं लोकांना मुक्ती देण्याचा एक विचार मांडला. बौद्ध धर्माच्या माध्यमातून बौद्ध धर्माची स्थापना केली आणि भौतिकतेचा आणखी धर्माचा एक संबंध जोडण्याचं काम बुद्धांनी केलं. आणि या तत्त्वज्ञानी प्रभावित होऊन अशोकाने कलिंगाच्या युद्धातल्या हिंसाचाराच्या नंतर बौद्ध धर्म स्वीकारला. आणि बुद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्याच्या नंतर हा बौद्ध धर्म भारतातच नाही, भारताच्या बाहेर देखील पसरला. या बौद्ध धर्माचा पराभव करण्यासाठी शंकराचार्याच्या नेतृत्वाखाली काही शेकडो वर्ष हा प्रयत्न सातत्यानं झाला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये हजारो बुद्धांची कत्तल झालेली आहे, हजारो स्तूप नामशेष झालेले आहेत, तिथं मंदिर स्थापन केलेले आहेत. हा लोकायतांच्या बौद्ध संस्कृतीवरती इथल्या वैदिकांनी परत एक मिळवलेला विजय. या प्रक्रियेनंतर ब्रिटिशाच्या काळामध्ये एक नवीन प्रक्रिया भारतात घडायला सुरुवात झाली. भारतामधले ब्रिटिशच्या कालखंडामध्ये भारतातले तरुण युरोपमध्ये शिकायला चालले. भारतीय आणि युरोप यांचं नातं तयार झालं. आणि युरोपमध्ये त्याच वेळेस एक प्रक्रिया घडत होती. औद्योगिक क्रांती सुरू झालेली होती, कामगाराचा वर्ग तयार होत होता. युरोपमध्ये धर्मसत्ता राज्यसत्तेचा संघर्ष झाला. धर्मसत्तेपेक्षा राज्यसत्ता श्रेष्ठ आहे असं तिथं सिद्ध झालं. फ्रान्समध्ये क्रांती झाली, तिथं एक नवीन तत्वज्ञान जन्माला आलं. नाही, फ्रान्समध्ये राज्यसत्ता आणखी लोकसत्ता याचा संघर्ष झाला. राजापेक्षाही लोकांची शक्ती श्रेष्ठ असं फ्रेंच राज्यक्रांतीनं सिद्ध केलं. आणि कामगारांचा वर्ग, मार्क्सचं तत्वज्ञान हा सगळ्या प्रक्रियेचा एक भाग युरोपमध्ये घडत होता. त्याचबरोबर प्राध्यापक लास्कीसारखे तत्ववेत्ते लोकशाही समाजवादाची आणि लोकांच्या कल्याणाची एक व्यवस्थेची मांडणी करत होते. युरोप, आफ्रिका ह्या ज्या वसाहती होत्या युरोपियन देशाच्या, इथले शेकडो तरुण युरोपमध्ये शिकायला जात होते. युरोपमधल्या नवीन तत्वज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव पडायचा. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्याच्या नंतर युरोपमधून शिकून आलेले सगळी ही जी मंडळी आहेत, मग ते बॅरिस्टर, ही सगळी अत्यंत क्वालिफाईड शिकलेली माणसं आहेत. गांधी बॅरिस्टर आहेत, सरदार वल्लभभाई पटेल बॅरिस्टर आहेत, नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर आहेत, इव्हन विनायक दामोदर सावरकरही बॅरिस्टर आहेत. सुभाषबाबू त्यावेळेसची एक सगळ्यात प्रतिष्ठेची परीक्षा ICS ची परीक्षा पास झालेली. बॅरिस्टर जयकर, अशा अनेक माणसं आहेत. बाबासाहेब आंबेडकरांसारखा एवढा बुद्धिवान माणूस युरोप अमेरिकेमध्ये शिकून आलेला. ही त्यावेळेची एक प्रक्रिया आहे. आणि युरोपमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा परिणाम या वसाहतवादी देशांच्या सगळ्या जनसमूहावरही घडत होता. आणि युरोपमधल्या उदारमतवादी विचाराच्या प्रभावानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देखील भारलेली होती. लोकांच्या अधिकाराचा विषय आला, लोकांच्या स्वातंत्र्याचा विषय आला. गांधींच्या नेतृत्वाखाली बुद्धाच्या पराभवाच्या नंतर इथं जी आलेली एक वैदिक संस्कृतीला श्रेय देण्याचं काम भारतीय स्वातंत्र्य आंदोलनानं गांधी, नेहरू, आंबेडकर आणि मौलाना आझादांच्या नेतृत्वाखाली, सुभाषबाबूंच्या नेतृत्वाखाली झालेलं आपल्याला दिसतं. आणि ही मनामध्ये एक खूणगाठ घेऊन काही घटना एकत्र घडलेली आहेत भारतीय समाजात. 1925लाच भारतामध्ये साम्यवादी पार्टीची स्थापना झालेली आहे. मानवेंद्रनाथ राय यांच्या नेतृत्वाखाली. आणि 1925लाच वैदिक संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील स्थापना झाली. ह्या घटना सायमल्टेनियसली घडलेल्या, एकाच कार्यकाळात घडलेले आहेत. आणि
60-70 वर्षाच्या अथक प्रयत्नाच्या नंतर या शक्ती 1914 मध्ये परत एक वेळेस आपल्या हातामध्ये या देशाची पॉलिटिकल पॉवर घेण्यामध्ये यशस्वी झाली. म्हणून आत्ताचा हा संघर्ष हा राज्यसत्तेच्या विरोधातला तर आहेच आहे, पण सांस्कृतिकदृष्ट्या इथल्या बहुजनांना लोकायतांना वैदिक संस्कृतीच्या प्रभावाखाली आणण्याचं जे काम चालू झालेलं आहे, ज्या लोकशाहीवादी संस्था येतात त्या संस्था सगळ्या मोडून तोडून त्या वैदिक प्रभावाच्या संस्था उभा करण्याचं काम चालू झालेलं आहे. हा संघर्ष त्या लेवलला जाणार आहे. त्याच पद्धतीने पुढे संघर्ष जशा पद्धतीनं हा एक संघर्ष आहे त्या पद्धतीने जर आपण जर बघितलं गेलं तर 2014 ते 2024 हा जो काही कालखंड आहे, तर या कालखंडामध्ये केंद्र राज्य जे काही संबंध आहे, ज्या पद्धतीनं आपण भारतीय संविधानामध्ये केंद्र राज्य संबंधाला ज्या पद्धतीनं महत्त्व देण्यात आलं त्या पद्धतीने केंद्र राज्य संबंध हे तर येताना दिसत नाही किंवा ते अधिक ताणले गेले, किंवा ज्या राज्य केंद्र सरकारकरता अनुकूल असेल किंवा ज्या राज्यात केंद्र सरकारची सत्ता आहे असेच जे काही राज्य आहेत तर अशा राज्यामध्येच केंद्र सरकार त्या राज्यांना निधी देणे किंवा त्याच राज्यांपुरता विचार करणे ही जी काही केंद्र सरकारची वागणूक आहे किंवा ह्याच्यामधून जे काही केंद्र राज्याचे जे काही संबंध ताणले गेले याकडे कसं बघतात? आपली घटना 1950ला घटनेची झाली. घटनेच्या घटना समितीमध्ये या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली. भारत हा अनेक जातीचा, अनेक धर्माचा, अनेक समूहाचा, वेगवेगळ्या सांस्कृतिक दृष्ट्या देखील भिन्नता असलेल्या लोकांचा हा देश आहे. आणि हा देश एकसंघ बांधून ठेवायचा असेल तर विविधतेमध्ये एकतेचा एक संदेश देणारं संविधान आपल्या देशाला असलं पाहिजे. हा विचार मुळात या देशाचं संविधान निर्माण करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासोबत असलेल्या घटना समितीने विचार केला. आणि आपलं संविधान पूर्णपणे संघराज्य पद्धतीचं संविधान आहे. राज्याचा संघ हा या तत्वावर आधारलेलं आपलं भारतीय संविधान आहे. आणि त्यामध्ये मग आपल्या संविधानानं केंद्र सरकारचे अधिकार, राज्य सरकारचे अधिकार, केंद्र आणि राज्याचे सामायिक अधिकार ही विभागणी केलेली आहे. पण दुर्दैवानं 1914 मध्ये सत्तेवर आलेली ही फॅसिस्ट संघटना 2014 मध्ये सत्तेवर आलेली, यांची बेसिक आयडिओलॉजीच संघराज्य पद्धतीच्या विरोधातली आहे. त्याचं कारण असं आहे की कुठलीही फॅसिस्ट व्यवस्था लोकशाही प्रक्रियेनं समूहाकडे अधिकार देण्याचे अधिकार नाकारत असते. आणि नेमकं तेच आजच्या ह्यात 1914 ते 2014 ते 2024च्या कालखंडामध्ये घडत असलेला की राज्याचे अधिकार वेगळ्या पक्षाच्या सरकारांचे तर अधिकार काढलेलेच आहे त्यांनी, पण त्यांच्या पार्टीचे देखील जिथं जिथं राज्य सरकार आहेत ती कठपुतळी सरकार बनवण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्या सरकारांना देखील या सरकारमध्ये अधिकार नाहीत. आज टोटल हे सरकार सेंट्रलाइज होत आहे. सेंट्रलाइज ही निर्णय प्रक्रियेची सामूहिकता नाही. कॅबिनेट नावाला कॅबिनेट आहे, किचन कॅबिनेट सारखं चालू नाही, नावाला कॅबिनेट आहे, पण हे कॅबिनेट रन करतोय पीएमओतला अधिकाऱ्याचा वर्ग. आणि या अधिकाऱ्याच्या वर्गामध्ये बसवलेली माणसं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातनं आलेली आहेत. ही फॅसिस्ट आहेत. लोकशाही प्रक्रियेतल्या प्रत्येक गोष्टीला मोडून तोडून टाकण्याचं काम ही व्यवस्था करते. म्हणून हा जास्त धोकादायक आहे. युरोपमधल्या फॅशिझमपेक्षा भारतातला फॅशिझम हा अत्यंत धोकादायक फॅशिझम आहे. आणि हा फॅशिझम जर इथं स्थिर राहिला तर इथल्या कष्ट करणाऱ्याचे, इथल्या सामाजिक लेवलवरचे जे मागासलेले जात समूह आहेत यांचं आतोनात भरून न येणारं नुकसान होणार आहे. म्हणून एक ऐतिहासिक जबाबदारी आहे की ही व्यवस्था उधळून लावून तुम्हाला लोकशाही प्रक्रियेमध्ये संघराज्याची स्थापनाच करायला लागणार आहे. नाहीतर देश अराजकाकडे जाईल, अराजकतेच्या दिशेनं वाटचाल करेल. या पद्धतीने एक नॅरेटिव्ह तयार केलेला आहे ह्या फॅसिस्ट व्यवस्थेने. हिंदू मुस्लिम, भारतात असलेले मुस्लिम
हे बाहेरून आलेले मुठभर असतील. जसे भारतात ब्रिटिश आले तेही मुठभरच होते, पण ब्रिटिशाची व्यवस्था इथल्याच लोकांनी स्थिर केलेली होती. मुस्लिम व्यवस्था देखील भारताच्या बाहेरून आलेले मुसलमान इथंच स्थिर झालेले आणि इथल्या बहुसंख्य वर्गाने विशेषतः ओबीसीने भारतातल्या इथल्या वैदिक संस्कृतीच्या वर्णव्यवस्थेला आणि जातीव्यवस्थेला कंटाळून आपल्या मुक्तीचा मार्ग म्हणून इस्लाम स्वीकारले आणि अनेकाच्या संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. त्याला वेगळं सांगायची काही गरज नाही. त्या पद्धतीने ते पुढे गेलं. त्या पद्धतीनं पुढे गेले आणि मुळात आज हिंदू मुस्लिमाचा नॅरेटिव्ह तयार करून कुठलीही फॅसिस्ट व्यवस्था लोकांच्या कल्याणापेक्षा नॅरेटिव्ह तयार करून कधी धर्माचे असतात, कधी राष्ट्रवादाचे असतात, कधी जातीच्या अस्मितेचे असतात, असे नॅरेटिव्ह तयार करून आपली पकड मजबूत करत असते. याच पद्धतीने केंद्र सरकार जर बघितलं तर एक वर्णसंघर्ष किंवा जाती संघर्ष निर्माण करून जर बघितलं आपण आरक्षणाचे जे काही प्रश्न आज उभे राहतात, आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर मराठा आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षण असेल किंवा आपण राजस्थानमध्ये गुजर असतील, जाट असतील किंवा हरियाणामधले जाट असतील किंवा गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचा जो काही मुद्दा उपस्थित होतो, यातनं जातीय जाणीव प्रबल करून थोड्याशा मोठ्या प्रमाणात त्यामध्ये एक वर्णसंघर्ष किंवा जाती संघर्ष उभा केला जातो. तर त्यातनं भारतीय राजकारणाला होणारं जे काही नुकसान आहे तर त्याकडे आपण नाही. भारतीय राजकारणाला साधारणपणे 1980च्या नंतर आपल्याकडे जगभरामध्येच आर्थिक उदारीकरणाचं वारं वाहिलं. 1991ला नरसिंहरावचं सरकार सत्तेमध्ये आल्याच्या नंतर त्यावेळेचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मनमोहन सिंगांना देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे काही त्यावेळेस प्रश्न तयार झालेले होते. मनमोहन सिंगांना अर्थमंत्री करण्याचा निर्णय, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी लिहूनही आलेल्या आहेत, तर तो तपशिलात मी नाही जाणार. पण मनमोहन सिंगांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन नरसिंहरावने आपल्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री घेतले. नरसिंहरावने आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू केली. आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेचे सुरुवातीचे 10-15 वर्ष खूप चांगले फायदे देखील इथल्या समाजव्यवस्थेला मिळाले असं माझं स्वतःच आकलन आहे. कदाचित चूक त्यावेळेस आमच्या सगळ्याच समाजवादी मित्रांनी आर्थिक उदारीकरणाला विरोध केला होता, पण काही बोटावर मोजणाऱ्या समाजवाद्यांनी त्याचं समर्थन केलेलं होतं. पण माझंही असंच आकलन आहे की आर्थिक उदारीकरणाच्या नंतर बहुजनांना एका वेगळ्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात घडली. त्याचबरोबर आर्थिक उदारीकरणाच्या नंतर शेतीच्या प्रश्नाला देखील मनमोहन सिंगाच्या सरकारने खूप चांगल्या पद्धतीने चालना दिली. या 91 ते 2013-14 पर्यंत हा 22-23 वर्षाचा जो कालखंड आहे. मध्ये 5 वर्षे अटल बिहारीचं सरकार होतं, पण या सरकारने मनमोहन सिंगाच्या धोरणाला कुठं हात लावलेला नव्हता. या 20-22 वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 8-9% गेलेली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था देखील त्याच वेळेस खूप स्थिर होत चाललेलं चित्र आपल्याला दिसतं. माझं स्वतःचं आकलन असं आहे की मनमोहन सिंगाच्या ह्या 20 वर्षामध्ये भारतीय ग्रामीण भागामध्ये 25-30% लोकांची घरं पक्की झाली. ग्रामीण भागातल्या लोकांची. शहरी भागाचा तर तो एक वेगळा भाग. पण दुर्दैवानं हळूहळू आर्थिक उदारीकरणाला कॉर्पोरेटने हायजॅक करायला सुरुवात केली आणि कॉर्पोरेट आता असं करतंय की कॉर्पोरेटच आता कुठली सरकार आणायची आणि पाडायची हे कॉर्पोरेट ठरवते. आणि कॉर्पोरेटच्या आत्ताच्या ह्या हस्तक्षेपामुळे भारतामध्ये आलेलं हे 14चं सरकार कॉर्पोरेटनं आणलेलं सरकार, आर्थिक उदारीकरणानं आणलेलं सरकार नाही आहे. आणि आत्ता इथं असं भारतामध्ये एक संयोग झाला आहे, कॉर्पोरेट प्लस इथली वर्णव्यवस्थेतली उच्चवर्णीय समूह यांचं एकत्र आलेलं हे सरकार आहे. म्हणून ह्या सरकारचा पाडाव केल्याशिवाय भारतीय कष्टकरी वर्गाला, भारतीय मध्यम वर्गाला, भारतीय छोट्या व्यापाऱ्यांना, भारतीय महिलांना, भारतीय युवकांना त्यांच्या अंगभूत गुणाचं प्रदर्शन करण्याची संधीच मिळणार नाही. त्यांच्यातले कौशल्य पुढे येणारच नाही.
म्हणून हा लढा आता कॉर्पोरेट उच्चवर्णी ह्याच्या विरोधातला बहुजनांचा लढा आहे. हा लढा अनेक वर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा पद्धतीचा हा संघर्ष आणि सरकार बदलली तरी देखील हा लढा कंटिन्युअसली चालू राहणार आहे असा हा भाग आहे. मला वाटतं की याचं आकलन राहुल गांधींना सगळ्यात चांगलं झालेलं आहे असं माझं मत आहे. आता आपण अर्थव्यवस्थेबद्दल बोलत होतो. जर अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर आपण जर बघितलं गेलं तर ज्या काळात मनमोहन सिंगांनी सरकार सोडले तो जर पूर्ण काळ जर बघितला तर पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून ते 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत त्या पद्धतीने द्यावा आहे. आता नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जर बघितलं तर पंचवार्षिक योजना हा घटकच त्यांनी बाजूला ठेवून जो नीती आयोग आणला त्या नीती आयोग आणल्यानंतर तो 15 वर्षाकरता तो नीती आयोग आणला होता. पण त्या नीती आयोगाची एकही बैठक आजपर्यंत झालेली नाही. तर हे आर्थिक दिवाळखोरीचं लक्षण आहे की त्याच्याकडे कशा पद्धतीने बघितलं जावं काय. एक तर आता काय झालंय की 14 पासूनचं सरकार हे सरकार बाहेरच्या शक्ती चालवतं. मुळात सरकार जे चालवतं कॉर्पोरेट हाऊसकडनं संघासारखी बाहेर असलेली संस्था आपली माणसं घुसवण्यासाठी हे सरकारच बाहेरनं चालवलं जातं. त्यामुळं त्यांचे हितसंबंध जसे असतील त्या पद्धतीचे निर्णय या सरकारमध्ये होतात. त्या पद्धतीचे आर्थिक धोरणं ठरतात. आज तुमची GDP बसलेली आहे, रोजगार बसलेला आहे. बाकीच्या सगळ्याच ह्याच्यामध्ये दुसऱ्या एका गोष्टीचा मी मुद्दामपणाने उल्लेख करणार आहे की आर्थिक उदारीकरणाच्या नंतर सगळ्यात आर्थिक उदारीकरणाचा जर सगळ्यात चांगला फायदा जर कोणी घेतला असेल तर भारतीय महिलांनी घेतलेला. आर्थिक उदारीकरणाच्या नंतर ग्रामीण भागात देखील महिलांचे बचत गट महिलांचे गट तयार झाले. आर्थिक उदारीकरणाच्या नंतर महिलांच्या राहणीमानामध्ये बदल झाला, महिलांच्या शिक्षणामध्ये बदल झाला. महिलावरची आर्थिक उदारीकरणाच्या नंतरची बंधनं देखील बऱ्याच प्रमाणात शिथिल झालेली होती. त्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेन. आर्थिक उदारीकरणाच्या अगोदर ग्रामीण भागातल्या मुलीला महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाहेर ठेवायची कुठल्याही पालकाची स्वतःचं घर असल्याशिवाय मानसिकता नव्हती. पण आर्थिक उदारीकरणाच्या नंतर वसतिगृहावर ठेवणे, शिक्षण देणे ह्या पद्धतीचं एक वातावरण महिलांच्या बाबतीत सुरू झालं. ग्रामीण भागामध्ये देखील महिलांच्या वेगवेगळ्या बचत गटाच्या महिलांच्या कष्टकरी महिलांच्या संघटनांमध्ये आर्थिक सक्षमीकरणाचा भाग देखील मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये सुरू झाला. महिलांचा जीवनमानाकडे बघण्याचा दृष्टिकोन, अर्थकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलला. पण दुर्दैवानं गेल्या 10 वर्षात महिलांच्या या प्रगतीला परत एक खीळ येण्याचं काम इथली वर्णवर्चस्वादी व्यवस्था परत करत असलेली दिसतं. महिलांवरचे हल्ले आता जास्त वाढलेले, ते संघटित आहेत आणि तिच्या स्वातंत्र्यापासून तिला रोखण्याचं काम आता व्हायला लागलेलं आहे. हे देखील दुर्दैवाचं आहे. जसं युवक, कामगार, कष्टकरी वर्गाला रोखलं जात आहे तसंच महिलांना देखील रोखलं जातं. त्यांचं स्वातंत्र्य मर्यादित केलं जातं. काय तर मुळात जी विचारधारा आहे ही महिलेकडे बघायचा या विचारधारेचा दृष्टिकोनच एक उपभोगाची वस्तू असा आहे. मनुस्मृती त्यांना त्याच पद्धतीने त्याच मानसिकताच ती आहे ना. आणि महिलांच्या बद्दल मग विचारच त्या पद्धतीचा जर होणार असेल तर संघटित हल्ले वाढले. बघितलं गेलं तर आज देशामध्ये सर्वोच्च असलेली RBI सारखी जर बँक जर बघितली गेली आपण तो तर आत्ता तुम्ही एक लक्षात घ्या, नेहरूने नियोजन मंडळाची स्थापना करून पंचवार्षिक योजनेला सुरुवात करून एक नियोजनबद्ध विकासाचा पाया भारतीय व्यवस्थेमध्ये घातलेला होता. मी थोडंसं आणखी त्याच्यात वाढवून असं सांगेन, पब्लिक सेक्टरमधले उद्योग सरकारी मालकीचे असल्यामुळे, बेसिक उद्योग पब्लिक सेक्टरमध्ये असल्यामुळे म्हणा त्याला, मग ते लोखंड असेल, वीज असेल, या सगळ्या गोष्टी रशियाच्या सोबतचे आपले संबंध खूप चांगले करून नेहरूने हे सगळे बेसिक उद्योग पब्लिक सेक्टरमध्ये उभा केले. बेसिक उद्योग पब्लिक सेक्टरमध्ये उभे राहिल्यामुळे औद्योगिकीकरणाच्या वाढीला एक इन्फ्रास्ट्रक्चर मिळण्याचं काम देखील
झालेलं होतं. आज दुर्दैवानं हे सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चर टोटल खाजगीकरणाकडे ढकलते आणि भारतासारख्या देशात जिथं अतिरिक्त लोकसंख्येचा भाग आहे, इथल्या रोजगाराचं मॉडेल काय असलं पाहिजे हा एक विचाराचा भाग आहे. एवढ्या लोकांना रोजगार द्यायचा असेल तर रोजगाराचं मॉडेल काय असलं पाहिजे. आणि मनमोहन सिंगच्या सरकारामध्ये सोनिया गांधीच्या भूमिकेला मानवी चेहरा असल्यामुळे सोनिया गांधीने मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये काही कायदेशीर अधिकार दिले, माहितीचा अधिकार दिला, राईट टू एज्युकेशन दिला. मनमोहन सिंगच्या काळामध्ये जसं मी शेतीचं सांगितलं, विद्यापीठाच्या अनुदानामध्ये 4-5 पटीने वाढ झालेली. इकडे या पद्धतीने करत असताना शैक्षणिक क्षेत्राला जरी आपण बघितलं तर ते खाजगीकरणाच्या दिशेने आता हे सरकारनं जवळपास शिक्षण हे तुमच्या हातातूनच काढून घेतलेलं आहे, आरोग्य तुमच्या हातातून काढून घेतलेलं आहे. दोन्ही व्यवस्था मनमोहन सिंगच्या काळामध्ये पहिल्यांदा कष्टकरी वर्गाला 1.5 लाखापर्यंतच्या आरोग्य सवलतीचा निर्णय सोनिया गांधीमुळे झालेला होता. फूड सिक्युरिटी ऍक्ट सारखे निर्णय वगैरे, फूड सिक्युरिटी ऍक्टचा झाला, तुमच्या मनरेगाचा निर्णय झाला. आदिवासी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये मनरेगाच्या निर्णयाचा खूप मोठा फायदा झालेला आहे. आज हे सरकार हे सगळेच निर्णय हे करते ना, बाजूला सरून पद्धतीने त्यांच्या वाटत कायदेशीररित्या ते संपवत नसलं तरी मागच्या दाराने ह्या सगळ्या निर्णयापासून हे सरकार आपली पाठ फिरवून जाते पुढं. संसदेत त्याची चर्चा न होता जर ते संसद तर आता नाममात्रच राहिली हो. संसदेच्या अधिकाराचे देखील प्रश्न तयार झाले या सरकारमध्ये. आणि विशेषतः स्पीकर, संसदीय लोकशाहीमध्ये संस्थात्मक गोष्टीला खूप महत्त्व असतं. आपल्या लोकशाहीचे 3 पिलर आहेत: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय व्यवस्था, आणि 4था पिलर आहे तो मीडिया. हे सगळेच बंदिस्त करण्याचं काम चालू झालं आहे. आणि हे 1 नेशन 1 इलेक्शन काय सांगताय की बाकीच्या विविधतेला जागाच ठेवायची नाही. एक नेरेटिव्ह तयार करायचा की निवडणूक कशात आणायची, नेहरू वर्सेस राहुल. संसदीय लोकशाहीमध्ये आपलं संविधान काय सांगतंय, निवडणुकीच्या नंतर ज्या पक्षाला बहुमत मिळाले त्या पक्षाच्या उमेदवाराने आपला नेता निवडायचा, तो पंतप्रधान होणार आहे. किंवा ज्या आघाडी असेल तुमची किंवा ज्यांनी पाठिंबा दिलेला असेल त्यांनी निवडलेला नेता पंतप्रधान होणार आहे. त्या पद्धतीचं वातावरणच नाही. तुम्ही मांडणीच अशी करताय की व्यक्तिवाद हा फॅशिझमकडे जाणारा प्रकार आहे. पक्षाचा नेता असतो, पक्षाचा नेता असतो, सेंट्रलाइज करून तुम्ही त्याला निवडून देण्याच्या प्रक्रियेमध्ये. आणि लोकशाही, संसदीय लोकशाहीमध्ये आपली घटना काय सांगते, घटना असंच सांगते की तुमचे कायदे मंडळाचे सदस्य निवडून आल्याच्या नंतर बहुमतात असलेल्या लोकांनी आपला नेता निवडायचा, तो नेता पंतप्रधान होणार आहे आणि त्याला मंत्रिमंडळ जबाबदार राहणार आहे. सगळ्या गोष्टी बाजूला सरून पंतप्रधान पदाचा उमेदवार आधी जाहीर केला, नंतर निवडणुका घेतल्या. परत मंत्रिमंडळाच्या सामूहिक निर्णयाचं प्रतिनिधित्व पंतप्रधान करणार आहे. आज काय घडतंय, मंत्रिमंडळाला स्थानच नाही, निर्णय सगळे पंतप्रधान करतोय, त्यांचं कार्यालय करतोय, पंतप्रधान आणि सचिव मिळून निर्णय करतात आणि नंतर त्या निर्णयाची माहिती मंत्र्यांना माहिती. नोटबंदीच्या वेळेस आपण बघितलेलंच आहे, हा काही कॅबिनेटचा निर्णय नव्हता. निर्णय घेतला गेला आणि कॅबिनेटला त्याचे फोन काढून सांगितलं गेलं की तुम्ही बाहेर काही बोलायचं या निर्णयाच्या. आणि कुठलीही मीटिंग आज बघा तुम्ही सत्ताधारी पक्षाची, त्या मीटिंगमध्ये कुणाही सदस्याला आपलं मत मांडण्याचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्यच नाही आहे. ही संसदीय लोकशाही नाही, फॅसिस्टवादाकडे आपण चालतो. ज्या पद्धतीनं आपण जर बघितलं तर नोटबंदीसारखा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे जे काही निचांकी अवस्थेवरची भारतीय अर्थव्यवस्था गेली. जर आपण जर बघितलं तर ज्या वेळेला करोना येण्याच्या अगोदर म्हणजे नोटबंदी झाल्याच्या नंतर 2016 जर आपण भारतीय अर्थव्यवस्था GDPचा जर विचार जर केला आपण तर त्यावेळेला GDP जर बघितलं आपण 3.5% आसपास होतं.
त्याच्यानंतर GDP ज्यावेळेला कोरोना आला त्या कार्यकाळामध्ये GDPची जी काही ही होती, GDP हा मायनसमध्ये गेला, -23.7% GDP आला. आणि त्याच्यानंतर जे आतापर्यंत आपल्याला दाखवलं चाललंय की ते $5 ट्रिलियन किंवा $3 ट्रिलियन आम्ही अर्थव्यवस्थेला घेऊन चाललोय. तिसरी महाशक्ती करण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत. या पद्धतीचं हे जे सांगितलं जाते. नाही, आता तुम्ही काय सांगायला लागलात की आम्ही आता 5वी अर्थव्यवस्था आहोत. हो. आमची आता 3 ट्रिलियनच्या पुढे गेले, 5 ट्रिलियनला आम्हाला घेऊन जायचे. पण जगातल्या प्रगत देशांनी तुमच्या देशाच्या पर कॅपिटा इन्कमची तुम्ही कुठे चर्चा केलेली आहे का? तुलनाही केली म्हणजे चर्चेला तर व्हावंच नाही. नाही. आकडेवारी कुठे दिली आता असं आहे की तुमचं भारतीय माणसाचं सरासरी उत्पादन हे $1400 आहे वार्षिक. आणि बाहेरच्या देशामध्ये हे 24,000 आहे. प्रगत देशामध्ये $24,000. 24,000. म्हणजे पहिले जे 5 देश प्रगतामध्ये तुम्ही मोजता त्याच्या जवळपासही नसताना तुम्ही अशा पद्धतीचे दावे करता. तुमची लोकसंख्या, तुमचा भौगोलिकतेचा आकार बघितल्याच्या नंतर तुमची अर्थव्यवस्था 3 ट्रिलियनची होणं याच्यात काही आश्चर्य नाही ना. पण ती अर्थव्यवस्था पर कॅपिटा इन्कम विकसित देशाच्या बरोबर गेलं तरच तुम्ही प्रगल्भ अर्थव्यवस्था आहेत ना. विकसित देशाच्या तुलनेच्या आसपासही नाही तुम्ही, आणि तुम्ही प्रगत अर्थव्यवस्थेचे दावे करणं कशाच्या आधारावर करायला लागलं तुम्ही? जे अटलजीच्या सरकारच्या वेळेशी असंच एक शगुफा सोडलेला होता शायनिंग इंडियाचा. आताही तोच एक जगातली महासत्ता असं या पद्धतीचा प्रोपगंडा तयार केला जातो. महासत्ता कुठं होईल? लोकशाहीची मूल्य, मानवी मूल्य ज्या समाजामध्ये वाढलेली आहेत, शिक्षणाची मूल्य ज्या समाजामध्ये वाढलेली आहेत, ज्या समाजामध्ये रोजगाराच्या संधी आहेत, ज्या समाजामध्ये माणसातली इक्वॅलिटी इस्टॅब्लिश होणार आहे, तो प्रगल्भ समाज, तो प्रगत समाज आहे. आपण कसे ठरवू शकू? आजही महिलावरती होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण जगात सगळ्यात जास्त जर कुठं असेल तर ते आपल्या देशात. आणि तुम्ही प्रगत समाज कसा असाल? अनटचॅबिलिटीचा विषय असेल, अस्पृश्यतेचा असेल, माणसामधल्या डिस्क्रिमिनेशनचा विषय असेल, ज्या समाजामध्ये ही सगळी विषमता आहे तो समाज प्रगल्भ समाज कसा होणार? बेसिकली तुम्हाला प्रगल्भ समाज व्हायचा असेल तर मूल्याधारित शिक्षण तुमचं झालं पाहिजे, रोजगार वाढले पाहिजे, माणसाच्या एक मानवी मूल्याकडे जाणारी वाटचाल करणारा समाज तयार झाला पाहिजे, तर तुम्ही प्रगल्भ समाज आहात. तुम्ही इतिहासाचं पुनर्जीवन एका फ्युडल व्यवस्थेचं जर करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रगल्भ कसे होणार आहात? आणि जी विचारधाराच मुळात इतिहासाच्या विकृतीकरणाचं समर्थन करणारी आहे ती व्यवस्था कशी काय राहील? तो आदर्श कसा होईल? एक सभ्य मानवी संस्कृतीचा समाज जर तुम्हाला तयार करायचा असेल, सुसंस्कृत समाज तयार करायचा असेल तर इथल्या प्रत्येकाचं मूल्य समान झालं पाहिजे, माणूस म्हणून झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या अडचणी आहेत आपल्या पुढे. आणि ही विचारधारा या सगळ्या बेसिकली ह्या मूल्यालाच विरोध करणारी विचारधारा आहे. ही विचारधारा समताने एक मूल्याधारित समाज कसा तयार करेल? आणि हा आपल्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता भारताच्या पुढचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टी बघत असताना जर आपण कायदेमंडळाचा जर विचार केला, आपण कायदेमंडळाबद्दल बोलला तर आपण जर बघितलं गेलं तर पक्षांतर बंदी कायदा जो आहे देशातला तो कमकुवत करण्याच्या दिशेनं प्रवास चालू आहे. ऑपरेशन लोटस या नावाखाली वेगवेगळ्या राज्यातली जी काही सरकार आहे तर ती सरकार गट 40 आमदाराचा, 50 आमदाराचा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो. ज्या पक्षाची स्थापनाही त्या कार्यकर्त्याने केली नाही, तो पक्ष निवडणूक आयोगासारखी स्वायत्त संस्था असली त्या व्यक्तीच्या नावानं तो पक्ष आहे असं डिक्लेअर करते. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विधानसभा अध्यक्षासारखा व्यक्तीसुद्धा या गोष्टीच्या बाजूने न येता एक वेगळ्या पातळीचा निर्णय देतो आणि त्याला देशाच्या पक्षांतरबंदी कायद्याचा अध्यक्ष केलं जातं. या सगळ्या घटकाकडे आपण कसं बघतो? नाही, मुळातच आपल्या लोकशाहीमध्ये पक्षाच्या रचनेमध्ये देखील आपल्याला काही बदल करावे लागतात. लोकशाही प्रक्रिया पक्षामध्ये राबवायला सुरुवात करावी लागेल.
आज जे पक्षांचं देखील केंद्रीकरण जे झालेलं आहे निर्णय सेंट्रलाइज करणं. सेंट्रलाइज करणं पक्षानं सुद्धा सेंट्रलाइज करणं. ते तुम्हाला थोडंसं लोकशाही पद्धत नेहरूच्या काळामध्ये काँग्रेस पार्टीची रचना अशी होती की मला चांगलं आठवतं आहे आमच्या तालुक्यातला काँग्रेस पार्टीचे 3 पॉवर सेंटर होते. एक आमदार होता, दुसरा पंचायत समितीचा सभापती होता आणि तिसरा तालुका काँग्रेसचा अध्यक्ष तेवढ्याच तुल्यबळ होता. म्हणजे आमदाराला ज्या पद्धतीच्या पावर त्याच पद्धतीच्या तिन्ही use करतात. त्या पद्धतीची इक्वेलिटी. आणि साधारणपणे 67च्या निवडणुकीपर्यंत एक प्रक्रियेचा भाग असा होता, तालुका काँग्रेसने रिकमेंड केलेल्या नावात एखादी नाव जिल्हा कमिटी बदलत. जिल्हा कमिटीने ज्या उमेदवाराची शिफारस केलेली असेल त्याच्यात एखादं उमेदवार स्टेट पार्टी बदलायची. स्टेट पार्टीनं रिकमेंड केलेल्या लिस्टमध्ये सेंट्रल पार्टी 5-10 नावं मागं पुढं करायची. आता तसं होतच नाही. पक्षाच्या कार्यपद्धती अशा झाल्या कुटुंब केंद्रित झाल्या. कुटुंब केंद्रित झाल्या. मी हे फॅसिस्ट पार्टीचं नाही बोलत, लोकशाहीवादी पार्टीच्या प्रक्रियेमध्ये देखील सेंट्रलायझेशन जे झालं कुटुंबाचं ते देखील आपल्याला बदलावं लागेल. त्याशिवाय इथली लोकशाहीवादी संस्था स्थिर होणं शक्य नाही. आणि राहुल गांधीचा तोच प्रयत्न असावा असं माझं एक परसेप्शन तसं झालेलं आहे. कदाचित मी आता खूप जवळून नसल्यामुळं मला कल्पना नाही, पण माझं परसेप्शन तसं आहे. जी काही पद्धतीने चालवली त्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीने जायचा प्रयत्न. पक्षांतर बंदी कायद्याला कशा पद्धतीनं या सगळ्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये तर आता असा बदल झाला पाहिजे की ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेली व्यक्ती असेल त्या व्यक्तीनं त्याच पक्षाला सोडायचं असेल तर त्यांनी त्या ह्याचा लोकप्रतिनिधित्वाचा राजीनामा दिला पाहिजे. त्याला तुम्हाला एवढ्या संख्येनं तेवढ्या संख्येनं हा चॉईसच नसला पाहिजे. मुळात पक्षाच्या घटनेमध्ये बदल करून पक्षाची लोकशाही प्रक्रियेची निर्णय प्रक्रिया देखील झाली पाहिजे. या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली झाल्या पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. या सगळ्या मुलाखतीला व्यवस्थितरित्या सहकार्य करण्याबद्दल आपल्या आभार. मी तू थांबते असं जाईल.